नारद मुनींनी अवकाश मार्गाने जात असताना हा सर्व प्रसंग डोळ्यानं पाहिला आणि मनामध्ये विस्मय आश्चर्य निर्माण झालं. तसेच ते वैकुंठामध्ये भगवंताकडे गेले. भगवंताला नमस्कार करून सांगितलं की मी असा प्रसंग घडलेला पाहिलेला आहे. एका ब्राह्मणानं स्वतःचं धन मिळवण्याकरता एका क्षुद्राचा वध केला. या मागचं कारण काय? त्यावेळेला भगवंत सांगू लागले की मुनी, याच्या मागे इतिहास आहे. ऐकून या मुनीचे वचना. हासे आले जनार्दना, म्हणे हा अपराध माते जाना, न लावावा दयानिधे. हे तो ज्याची करणी जैशी, भोगितो जान हो तैशी, ते दूषण ठेविता आम्हासी जाणूनी होसी अज्ञान. ज्याची जशी करणी असते तसं त्याला भरावं लागतं. नाथांचं म्हणणं आहे की केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आपण जे कर्म करत असतो ते भोगण्याकरता आपल्याला यावं लागतं आणि ते भोगावंच लागतं. हे सत्य आहे. आणि म्हणून भगवंत सांगू लागले, आता ऐकी जे कथन, ऋण आणि हत्या जाण, न चुके कवना लागून, तेची कारण अवधारी. बघा नारद मुनी, ज्याला धन प्राप्त झाले तो पूर्वी श्रीमंत सावकार आहे. तो पूर्वी होता सधन, तयापासून घेतले धन, मेला शूद्र तेने पै. जयाने मारिले शूद्रासी, तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिवशी, नेदी द्रव्याशी मागता. एका शूद्रानं माझ्याकडून म्हणजे त्या सावकाराकडून धन नेलं होतं आणि जामीन म्हणून हा ब्राह्मण होता. त्या शूद्राकडून त्या सावकाराची धनाची परतफेड होत नव्हती. सावकार मात्र वारंवार सांगत होता की धन परत कर. तो जामीन असलेल्या ब्राह्मणाकडे तगादा लावत होता. मग देण्याची काळजी भारी, न सोसेची निर्धारी, म्हणून पोटी घातली सुरी, प्राण निर्धारित तेने दिधला. आता सावकाराचं धन देणं शक्य नव्हतं, पण हा जामीन असल्यामुळं हा त्रस्त झाला आणि म्हणून यानं त्या शूद्राचा वध केला, सुरी घालून वध केला. आपली जामीनगत उगवून शेखी त्याचाही घेतला प्राण, पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन दिदला होता प्राणपैतेने. हा पूर्व इतिहास आहे. पूर्वी एकमेकांचं ऋण वैर हत्या असा हा संबंध असल्यामुळं त्या शूद्राला मृत्यूला बळी पडावं लागलं. तोची आंतरिक साधुनी वैर, खडगे तोडिले तयाचे शिर, हा तव बोल कवनावर, सांगा मुनी निर्धारे. ऐकूनी विष्णुमुखीची वाणी, तटस्थ झाला नारद मुनी, मग नमस्कार करुणी ऊर्ध्व पंथे तो गेला. हे सर्व पूर्वकथन ऐकल्यानंतर मनातला संदेह निमाला. तटस्थ झाले नारद मुनी आणि आपल्या मार्गाला निघून गेले. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी, श्रोतिया ते निवेदिली आघवी. या लागी जीवी गोष्टी धरावी, सरती करावी वचनी हे. म्हणून मनुष्य जीवनामध्ये नेहमी सत्कर्म करण्याकरता प्रयत्न करायचा असतो. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत, तर मनुष्यानं म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हे उत्तम लक्षण आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण मनुष्य जीवनामध्ये असूनही पशुतुल्य जीवन जगत असतो. याला कारण आपण संस्कृती समजून घेत नाही.
चांगल्या विचारांच्या संगतीमध्ये आपण कधी नसतो, सत्संग कधी करत नाही, आणि म्हणून आपल्याला हे दुःख भोगावं लागतं, पशुतुल्य जीवन जगावं लागतं. म्हणून आपली ही भारतीय संस्कृती अतिशय उत्तम आहे, पूजनीय आहे, उदात्त आहे. आणि म्हणून या संस्कृतीचा आपण पायीक व्हायचं आहे. या संस्कृतीने जे काही आचरण मूल्य सांगितलेले आहेत तसं आचरण आपलं घडलं पाहिजे. साधू संतांनी वारंवार हाच अट्टहास सर्वसामान्यांकडून केलेला आहे, सर्वसामान्यांना केलेला आहे. सर्वसामान्यांच्या उद्धाराची तळमळ या संतांना असल्यामुळं संत सतत हाच प्रयत्न करत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांची मार्ग, आडराणी भरले जग. उच्चिष्टांचा आभार, शेष उरला तो सेवू. सर्वसामान्य जन हे अज्ञानापासून दूर व्हावेत, ज्ञानी व्हावेत, विवेकी व्हावेत, यासाठी या सर्व संत मंडळींनी अट्टहास केलेला आहे. त्यासाठी तुम्हा आम्हाला ते सतत प्रबोधनही करत असतात, सेवेचं मूल्य आपल्याला समजावून सांगत असतात. या मलमासामध्ये सेवेला अतिशय महत्त्व आहे. आपण इतरांची सेवा करावी, देवाची सेवा करावी, देशाची, राष्ट्राची, गोमातेची, ब्राह्मणाची, गुरूंची. आपल्याला जे योग्य वाटेल त्या सेवेमध्ये आपण आपल्याला समर्पित करून घ्यावं. हा सेवाभाव जर आपला जागृत झाला तर आपल्याला याच्यातून आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतं, आणि आपण कृतार्थ याद्वारे होऊ शकतो. हाच अधिक मासाचा महिमा ग्रंथकर्त्यांनी पद्मपुराणाचा आढावा घेत घेत आपल्या पुढं मांडलेला आहे. ही लक्षणी पाचारुणी ब्राह्मण, तयाची पूजा अगत्य करून, मग यथानुशक्त्या द्यावे दान, अपुपान्न कृतेसी. वेगवेगळ्या प्रकारची दानं या अधिक मासामध्ये सांगितलेली आहे, ती आपण यथावकाश बघणार आहोत. गंगा यमुना सरस्वती पाही, ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरवी, स्नेह करावी आदरे. तेने पुण्य करुणी जाण, होय पाप मलाचे क्षालन. अपमृत्यू गंडांतर, दूर होऊनी वैकुंठ भुवन तो पावे. राजा अथवा रंक, सर्वास लाभ समान देख. यदर्थी संशय अनिक, न धरावा देख मानसी. बघा, परमार्थ हा श्रद्धेचा प्रांत आहे, आणि म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणानं या सगळ्या गोष्टींना आपल्याला स्वीकारायचं असतं. बऱ्याच वेळेला आपण नास्तिक भाव प्रकट करत असतो, परंतु भगवंत हा समजावून घेण्याचा विषय आहे. परमार्थ तत्व हे समजावून आपल्याला आचरणात आणता आलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त होत असते. हा संस्कारांचा भाव ग्रंथकर्त्यांनी या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐसा इतिहास बरवा, निवेदिला तुम्हा सर्वा. येणे संशयो न धरावा, शास्त्री घ्यावा प्रत्ययो. संशय रहित होऊन आपण हे सर्व सार समजावून घ्यावं. विश्वासी करीतो स्वामीवरी सत्ता. परमार्थ मार्गामध्ये विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे, आणि म्हणून आपण श्रद्धेनं, विश्वासानं, भावानं आपण हे परमार्थ तत्व समजावून घ्यावं आणि मार्गक्रमण करावं. आपल्या जीवनात आपल्याला एक दिवस नक्कीच धन्यता प्राप्त होईल. स्वस्ति श्री अधिक मास महात्म्य ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सुत विरचित चतुर्थोध्याय गौडः. श्रीराम जय राम जय जय राम. हरि विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय.